आतापर्यंत कधी ऐकलं आहे का की कुणाच्या अंगामध्ये भगवान रामचंद्र, श्रीकृष्ण, नारायण आले आहेत किंवा कुणाच्या अंगामध्ये हनुमानजी आले आहेत? आतापर्यंत ऐकलं नसेल, परंतु आता लोकांच्या अंगामध्ये हे देव सुद्धा येऊ लागले आहेत। या विचित्र चाळे करणाऱ्या माणसाच्या अंगामध्ये म्हणे हनुमानजी आले आहेत। याला भले रामरक्षा येत नसेल, पूर्ण रामायणाचा पाठ कधी केला नसेल, रामचरितमानस वाचलं नसेल, परंतु याच्या अंगामध्ये हनुमानजी येतात आणि लोक एवढे भोळे आहेत की लोक याची पूजा करू लागले। आणि हे काय, याच्या तर अंगामध्ये भगवान श्रीकृष्ण येत आहेत आणि हा लहान मुलांसारखे वेडपणा करत आहे आणि लोक याला कृष्ण समजतात। याला भगवद्गीता पूर्ण पाठ नसेल, याने कधी श्रीमद भागवतमचा पूर्ण पाठ केलाही नसेल, परंतु लोक याची पूजा करतील कृष्ण म्हणून। ही कोणी बाई आहे का माणूस आहे माहित नाही, परंतु देवीचा वेश धारण करून इकडे तिकडे फिरत आहे आणि लोक खरंच समजतात की ही देवी आहे। हिला दुर्गा सप्तशतीचा पाठ येत नसेल, देवी कवच येत नसेल, तिलक येत नसेल, अर्गला येत नसेल, पण हिच्या अंगामध्ये देवी येते आणि लोक हिच्याकडे नवस करायला येतात। परंतु एक विचार करा, देवता मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि सत्वगुणामध्ये स्थित आहेत, तर असे देवता जर मनुष्याच्या अंगात प्रवेश करतीलही तर असे वेडेचाळे का करतील? आणि कुणाच्या अंगामध्ये येत असेलही तर ते कुठला देव किंवा देवी नसेल, ते भूतच असेल।